परभणी शहरातील खंडोबा कॉर्नर परिसरात राहत्या घरामध्ये एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याची खळबळ उडाली आहे। युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून नानालपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिरोज खान अब्दुल्ला खान हा युवक खंडोबा कॉर्नर परिसरातील आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आला। रविवारी सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। मृताच्या मानेवर व पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच नानलपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती कारावार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली। तपासासाठी डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट तज्ज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले। मृत युवक घरातच आढळून आल्याने आरोपी हा परिचित अथवा जवळच्या व्यक्तीपैकी असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। खून नेमका कोणत्या कारणातून झाला याचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही। दरम्यान खंडोबा बाजार परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून या घटनेचा त्यांच्याशी काही संबंध आहे का याबाबत विविध चर्चा सुरू आहेत। मात्र याबाबत अधिकृतरित्या कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नसून पोलीस तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। देशोन्नतीसाठी नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।